बांबूचं पीक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणू शकतं असं सांगत राज्यात बांबूसाठी उद्योग धोरण आणलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचं औचित्य साधून मुंबईत आयोजित 2 दिवसीय बांबू परिषदेत ते आज बोलत होते। बांबूचं पीक घेण्याच्या चळवळीचं लोकचळवळीत रूपांतर झालं आहे। बांबू लागवडीसंदर्भात जनजागृती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सामान्य शेतकऱ्यांसाठी बांबूचं पीक शाश्वत पीक ठरू शकतं। पर्यावरण संतुलनासाठी तसंच वातावरण बदलाच्या परिणामांवर मात करण्यासाठी बांबूचं पीक फायद्याचं ठरू शकतं असं मुख्यमंत्री म्हणाले। बांबू 2 वर्षात शेतकऱ्यांना पैसे मिळवून देणाऱ्या बांबूसाठी संशोधन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थित संशोधकांना केलं। यापूर्वी बांबू लागवड ग्रामीण विकासाबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी उपयुक्त आहे। तरुण वर्गानं या क्षेत्राकडे वळावं असं आवाहन मनरेगा मंत्री भरत गोगावले यांनी या परिषदेत केलं। मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राजवळील शेतामध्ये बांबू लागवड करण्यासाठी मुख्यमंत्री वनसंवर्धन धोरण तयार केलं असून त्यावर नागरिकांची मतं मागवण्यात आली आहेत अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून आणि मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्यामार्फत बांबू फॉर पीपल प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी ग्रीन गोल्ड ग्रीन एनर्जी ग्रीन अर्थ या संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे।